सर्वांना नमस्कार. परीक्षेला सामोरे जाताना या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन चर्चासत्र सुरू केलेलं आहे. आज दिनांक 30 जानेवारी 2024. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षण विभाग खानापूर पंचायत समिती विटा आयोजित परीक्षेला सामोरे जाताना हा आपण उपक्रम 27 डिसेंबर पासून विषयनिहाय सुरू केलेला आहे आणि आजचं हे या उपक्रमाचं 11वं पुष्प आहे. आजचा विषय आहे भूगोल आणि आजचं पुष्प गुंफण्यासाठी महात्मा गांधी विद्यालय विटाचे सहाय्यक शिक्षक श्री तानाजी नरळे सर या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या चर्चासत्रासाठी उपस्थित खानापूर गटाकडील सर्व इयत्ता 10वीचे वर्ग असणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक, विषय शिक्षक आणि सर्व विद्यार्थी यांचेही या ठिकाणी आजच्या ऑनलाईन सेशनला आपण स्वागत करूया. मी सरांचा थोडक्यामध्ये परिचय करून देतो. त्यांचं शिक्षण MA BEd आहे. भूगोल विषयामध्ये, समाजशास्त्र विषयामध्ये त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि सांगली शिक्षण संस्था सांगलीचे जे महात्मा गांधी विद्या मंदिर विटा या ठिकाणी ते सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या संस्थेमध्ये अनेक शाखांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा एकूण अध्यापनाचा अनुभव हा 21 वर्ष आहे आणि या अध्यापनाच्या काळामध्ये त्यांनी भूगोल विषयामध्ये चांगलं काम केलेलं आहे. स्पर्धा परीक्षा, NMMS, NTS परीक्षा या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे आणि ते विभाग प्रमुख पण हे म्हणून काम करतात. त्याचबरोबर इयत्ता 10वीचे पेपर तपासणीचा जो त्यांचा अनुभव आहे हा जवळजवळ 10 ते 12 वर्ष आहे आणि त्यांच्याकडे भूगोल विषयाचे एक चांगले शिक्षक म्हणून पाहिलं जातं असे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री नरळे सर आपल्या या ठिकाणी आजचं सेशन घेणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की आजचं सेशन त्यांनी सुरू करावं. श्री नरळे सर, सुरू करा. सुरू करा सर. ओके. नमस्कार सर. सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार सर. आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल या विषयासंबंधित आपण परीक्षेत यशस्वी होण्यासाठी किंवा सामोरं जात असताना आपल्याला ज्या काय आपल्याला वर्षभरातला अभ्यासक्रम आहे किंवा जे आपल्याला काम करायचं आहे ते सगळं अगदी आपण आपल्या वार्षिक नियोजनानुसार अभ्यासक्रम ठरवून दिलेल्या वेळेत आपण तो पूर्ण करत असतो. म्हणून इयत्ता 10वीचं वर्ष हे मुलांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, कारण त्यांना जे पेपर असतात अगदी प्रथम सत्र
द्वितीय सत्र ज्याला आपण पूर्वपरीक्षा म्हणतो ते आपल्या शाळा स्तरावर होत आहेत. परंतु बोर्ड एक्झाम जे असते त्या एक्झामला सामोरं जात असताना, परीक्षेला सामोरं जात असताना मुलांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. ती भीती दूर करण्यासाठी आपल्याला शाळा स्तरावर किंवा आता आपण जे आपल्याला सरांनी सांगितल्या पद्धतीनं डायट या माध्यमातून समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीचे उपक्रम राबवून मुलांच्या मनामधील भीती दूर करण्याचं काम या ठिकाणी उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. या ठिकाणी या भूगोल विषयाचं मार्गदर्शन हे माझ्याकडे आलेलं आहे आणि हे या विषयाची माहिती सांगत असताना प्रथमतः आपण 10वीचे ज्यादा तास सुरुवात करतो. 9वीचं वार्षिक मूल्यमापन झाल्यानंतर किंवा परीक्षा झाल्यानंतर आपण 10वीच्या कामाला सुरुवात करतो, कामकाजाला. त्यावेळेला ज्यादा तास असतील त्या ज्यादा तासाला आपण विद्यार्थ्यांना त्या विषयासंबंधी असणारं मार्गदर्शन करत असतो. आणि ज्या पहिल्या घटकापासून किंवा पहिल्या तासापासून आपण जर त्या पद्धतीनं जर लक्ष देऊन अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी एक 10वी आणि 12वी या दृष्टीनं न पाहता आपण आपला पाया भक्कम करण्याच्या दृष्टीनं अभ्यासाकडं वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. कारण 10वी आणि 12वी झाल्यानंतर जे आपण पुढील अनुभव घेतोय त्या स्पर्धा परीक्षा आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सामोरं जात असताना पायाभूत ज्याला किंवा मूलभूत भौतिक ज्या गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण करत असताना किंवा त्याचा अभ्यास करत असताना बऱ्याच अडचणी येतात. त्या पाया भक्कम करण्यासाठी आपल्याला अभ्यासाची गरज आहे. आणि पहिलीपासून ती त्या अभ्यासाची सवय आपण चालू ठेवलेली आहे. परंतु 10वी म्हणून आपले आई वडील म्हणा, नातेवाईक म्हणा, अन्य आपले असणारे मित्र म्हणा, हे सगळे आपल्याला विविध पद्धतीने मार्गदर्शन करण्याचं काम करीत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला सगळ्यांचं मार्गदर्शन घेत असताना आपल्याला राग पण येतो. पालकांचा म्हणा, मित्रांचा म्हणा किंवा शाळेत शिक्षकांचा म्हणा, आपल्याला राग पण येतो. पण तो राग न करता आपण आपला मूड बदलून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. वडीलधाऱ्या माणसांचं किंवा शिक्षकांचं, मित्रांचं आपण जे मार्गदर्शन आहे त्याचं अवलोकन केलं पाहिजे, की ज्यामुळे आपल्याला इयत्ता 10वी या वर्षामध्ये आपण शिक्षण घेत असताना अध्ययन करीत असताना आपल्याला जे मार्गदर्शन आहे ते मोलाचं मार्गदर्शन आपण आपल्या मनात घेऊन निश्चितपणे आपण एक चांगल्या मार्गाने प्रयत्न केला तर एक चांगली गुणवत्ता आपल्याकडे प्राप्त होते. आणि त्या गुणवत्तेच्या आधारे आज देशामध्ये ज्या स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत त्या आपल्याला या माध्यमातून निर्माण झालेल्या दिसून येतात. म्हणून यासाठी भूगोल विषय देखील आपल्याला महत्वाचा आहे. आतापर्यंत जे आपण बऱ्याच वेळा चर्चा ऐकल्या त्यामध्ये इयत्ता 10वी आणि इतिहास भूगोल हा विषय म्हटलाही जरा थोडंसं विद्यार्थ्यांचं दुर्लक्षित होतं. पण असं न करता विद्यार्थ्यांना त्या विषय शिक्षकांनी किंवा प्रमुख व्यक्ती म्हणजे मुख्याध्यापकांनी म्हणा शाळेमध्ये वेळच्या वेळी मार्गदर्शन करून त्याही विषयाबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी शाळा स्तरावर देखील अनेक उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, ज्यामुळं तोही विषय तो विद्यार्थ्यांना सोपा जाणार आहे. इतिहास आणि भूगोल, आता भूगोल विषयाचा अभ्यास करीत असताना आपल्याला कोणत्या बाबीचा विचार करावा लागणार आहे, तर पहिल्यांदा अभ्यासाचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्या विषयावर आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं अपेक्षित आहे. जे आपल्याला शिकवलं आहे, शिक्षकाने जे अध्यापन केलेलं आहे ते कितपत आपल्याला समजलं याची उजळणी वर्गामध्ये विषय शिक्षक घेत असतात. अशा वेळी ज्या वेळेला काही प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची उत्तर आपण जर देण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला तर निश्चित आपल्याला ते शिकवलेलं अध्यापन आणि आपण केलेलं अध्ययन हे निश्चित आपल्याला समजलेलं आहे आणि पुन्हा ते
स्मरण राहण्यासाठी किंवा पुढील काळात आपल्याला त्याचा फायदा होण्यासाठी आपण पुस्तकी वाचन करणं अपेक्षित आहे, सराव करणं अपेक्षित आहे, प्रत्येक घटकाचा विचार करणं अपेक्षित आहे. विशेष म्हणजे आपल्याला अभ्यासाची सवय ही अगदी म्हणजे बालपणापासून लागलेली असते. कारण शाळेमध्ये पहिलीपासून आपण ज्यावेळेला शाळेत शिकतो त्यावेळेला मुळाक्षर ओळख असेल, त्यानंतर पुढील बरेच बाबी आपल्याला शिकायला मिळतात. त्याबरोबरीने भौगोलिक दृष्टिकोन आहे, प्राकृतिक रचना आहे. या सगळ्या बाबीचा आपल्याला अभ्यास करीत असताना आपल्या जीवनामध्ये आपली जीवनाची जडणघडण घडत असताना आणि आपल्या जीवनाचा टप्पा उंचवण्यासाठी जडणघडणीचा टप्पा उंचवण्यासाठी याचा आपल्याला फार महत्वाचा उपयोग या ठिकाणी होताना दिसून येतोय. म्हणून अगदीच परीक्षेला आता थोडेच दिवस राहिलेले आहेत, परंतु वर्षभर शाळा, मित्र, वडीलधारी मंडळी यांच्या मार्गदर्शनानुसार आपण खरंच अभ्यासाला सुरुवात केली आहे असं 100% मी समजून जातो. जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास व्हावा हेच प्रत्येक विषय शिक्षकाची एक धडपड असते. त्यामुळे आपण अभ्यास कशा पद्धतीने करावा तो प्रत्येक विद्यार्थ्याचा एक वैयक्तिक भाग आहे. कारण काही जणांना अगदी सहज वाचन केलं तर ते लक्षात राहतं, काहींना पाठांतर करावं लागतं, मुद्देसूद लेखन करणं अपेक्षित आहे, पाठांतर करणं अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रत्येक प्रश्नांची जी चर्चा आहे ती या ठिकाणी आपण या माध्यमातून करणार आहोत. यासाठी पहिल्यांदा आपल्याला अभ्यासाची वेळ आपल्याला ठरवणं महत्वाची आहे आणि ती आपल्या वैयक्तिक सोयीनुसार आपण ठरवणार आहोत. सलग आपण 3-4 तास जर अभ्यास करत राहिलो तर स्मरणात राहणं कठीण होते. किंवा आपण 2 तास अभ्यास करावा आणि अभ्यास करताना वारंवार आपण जागा बदलणं हे देखील चुकीचं आपल्याला लक्षात येते. आणि अभ्यासाची जे ठिकाण आहे ते शांत असावं की ज्यामुळे आपण केलेला अभ्यास आपल्या स्मरणात राहणार आहे. अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत आपण इयत्ता 10वी म्हणून नाही तर पहिलीपासून आपल्याला ही जर सवय असेल तर निश्चित त्याचा फायदा होतो. त्यामुळे आपलं नियोजन हे असणं आपल्याला गरजेचं आहे. कोणत्या विषयाला किती तासाची आपण वेळ द्यायची याचे आपण नियोजन करणं अपेक्षित आहे. आणि जर का आपण नियोजन आपण केलं परंतु त्याचं आपल्या प्रत्यक्षात अवलोकनात आणत नसेल तर ते नियोजन आपलं शून्य ठरू शकतं. त्यामुळे आपलं नियोजन हे देखील असणं अपेक्षित आहे. जास्तीत जास्त आपल्याला जेवढा आपण अभ्यास करणार त्यापेक्षा जास्त आपल्याला झोप असणं अपेक्षित आहे. म्हणजे झोपणं देखील गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पुढील काळामध्ये मन लावून अभ्यास करण्यात आपल्याला वेळ घालवता येईल. बऱ्याच वेळेला अलीकडच्या परीक्षेची वेळ जवळ आली जसं म्हटलं की तशी विद्यार्थी झोप कमी करतात आणि जागरण करून अभ्यास करतात. त्यावेळेला विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. कारण प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असताना मग कोणतं स्मरणात राहणार, काय होणार यासाठी वेळापत्रक करणं अपेक्षित आहे. त्यामुळं जागरण करून अभ्यास करून आपल्या लक्षात राहणार नाही. पुरेशी झोप सुद्धा त्याला आवश्यक आहे आणि म्हणून स्मरणात राहण्यासाठी आपली जी काय आपली झोप आहे 5-6 तासाची आपल्याला घेणं अपेक्षित आहे. आपल्या अभ्यासाचे आपलं स्वतःहून वेळापत्रक करणं देखील गरजेचं आहे. वर्षभर आपण नेमकं काय करणार आहोत, कोणत्या विषयाला काय वेळ देणार आहोत या संबंधीचं वेळापत्रक देखील आपल्याकडे असावं. की आठवड्याचे एकूण 7 दिवस आहेत, त्या 7 दिवसामध्ये आपल्याला त्या वेळापत्रकानुसार जर आपण अभ्यास करायला सुरुवात केली तर पुन्हा आपल्याला ते विषय आपल्याला अवघड वाटत नाही आणि मग राहिलेला अभ्यास देखील आपल्याला त्या वेळापत्रकानुसार पूर्ण करता येणार आहे. शाळा आपली जर असली तरी सुद्धा आपण आपल्या इतर वेळातून किमान 5 तास तरी अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये 10 तासाचा अभ्यास करावा की जेणेकरून आपला अभ्यासाचा पाया भक्कम होणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी एकूण 9 घटक आहेत. त्या 9 घटकाचं आपण नियोजन करत असताना एकूण धडे 9 आहेत. त्याचं नियोजन करत असताना कोणत्या धड्याला किती गुण आहेत
हे प्रश्नपत्री आराखड्यानुसार आपल्या लक्षात येणार आहे किंवा अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार आपल्या लक्षात येणार आहे. कोणत्या धड्यात जास्त गुण आहेत त्या धड्यावर आपण जास्तीत जास्त भर देणं अपेक्षित आहे व त्यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न काढणे, जोड्या लावणे, अशा पद्धतीचे प्रश्न आपण सराव केले पाहिजेत. भौगोलिक कारणं आहेत, या संबंधी देखील आपण विचार केला पाहिजे. या सगळ्या बाबीचा विचार करून आपण अभ्यासाची सुरुवात करणं गरजेचं आहे. डिसेंबर अखेर जवळजवळ सर्व शाळांमधून इयत्ता 10वीचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे आणि यानंतर सराव प्रश्नपत्रिकांचा सराव चालू आहे. आता हा सराव करीत असताना आपण सर्व प्रश्नांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण प्रश्नपत्रिका वाचन करतो, 2 पैकी 1 म्हटलं की एकच सोडवतो आणि दुसरा आपण रिकामा ठेवतो. असं न करता सराव पेपरला सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन आपण त्याचा सराव करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याला जे 2 पैकी 1 म्हणून आपण एक प्रश्न दिला आणि दुसरा सोडून दिला तर त्याचा आपल्याला तोच प्रश्न बोर्डा परीक्षेला आला तर आपण अडचणीत येतो. तसा अभ्यास आपला परिपूर्ण होत नाही. म्हणून आपण सर्व प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे आणि 100% आपण शाळा माध्यमातून विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचा जास्तीत सराव घेतलेला आहेच हे आपण निश्चित यातून सांगू शकतो. शिक्षक शिकवत असताना किंवा अध्यापन करीत असताना चालू स्थितीमध्येच जर आपण मुद्दे जर विद्यार्थ्यांनी काढायला आपण मार्गदर्शन केलं असेल आणि 100% केलं असणारच आहे, कारण आमच्या शाळेमध्ये किंवा आपण इतर शाळांमधून पाहतो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आपण त्या वेळेला मुद्दे काढायला सांगितले आहेत. त्यांचं रेकॉर्ड आपण तपासून बघितलेलं आहे की ज्यामुळं शिकवत असताना जर विद्यार्थ्यांनी त्या वेळेला महत्वाचे मुद्दे जर त्यांनी नोंद करून घेतली नोटबुक मध्ये तर त्यांना येणारी जी एखादा डाऊट असतील म्हणजे शंका असतील तर त्या निरसन करताना आपल्याला फायदा होतो किंवा विद्यार्थ्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळं आपल्याला ही सवय आपण मुद्देलेखनाची चालू केली तर आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं. त्या कारणाने त्या पुस्तकाचं त्या घटकाचं पूर्ण वाचन. यामुळे आपण अचूक उत्तर लेखन केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्यात आपल्याला फायदा होतो. कारण आपलं उत्तर जर बरोबर असेल आणि एक्झामिनर पेपर तपासत असताना ते मुद्दे जर बरोबर असतील तर 100% 2 पैकी 2 किंवा 3 मार्काचा प्रश्न असेल तर 3 गुण, अशा पद्धतीचे गुण परफेक्ट म्हणजे परिपूर्ण त्यांना द्यावे लागतात. अशी आपली ही मुद्देसूद लिहिण्यास आपल्याला सवय असणं गरजेचं आहे. किमान आपण आपला जो अभ्यासक्रम आहे तो आता शिकवून पूर्ण झालेला आहे, म्हणजे तिथून पुढे 1 मार्चला बोर्डाचा पेपर चालू होणार आहे आणि मग त्या कालखंडामध्ये किमान आपल्या त्या प्रत्येक विषयाच्या 5 प्रश्नपत्रिका सोडवणं अपेक्षित आहे. जेणेकरून प्रत्येक शाळेमध्ये हे सराव चालूच आहेत आणि विद्यार्थ्यांनी स्वतःहून देखील जास्तीत जास्त सराव करणं अपेक्षित आहे आणि येणाऱ्या शंका विषय शिक्षकापर्यंत जर घेऊन आले तर त्याचा फायदा 100% विद्यार्थ्यांना होतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या शंका निरसन झाल्या तर परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. प्रश्नांची काठिण्य पातळी या बाबी देखील आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. त्यामुळे काठिण्य पातळीचे प्रश्न देखील आपण सोडवले पाहिजेत. जे पाठांतर आहे ते प्रश्न सोडवतो आणि जे प्रश्न पाठ नाही ते आपण सोडून देतो. त्याचा अर्थ ते प्रश्न आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुन्हा पुस्तकी वाचन करून आपण काठिण्य पातळी त्याची घेतली पाहिजे. त्यामुळे कठीणाचा कठीण प्रश्न असला तरी सुद्धा आपल्याला तो नंतर परीक्षेला सोपा जाणार आहे. प्रश्नपत्रिका सराव करत असताना म्हणजे 2 तासाचा वेळ असेल तर 2 तासात तो कव्हर होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला लेखन सराव झाल्यामुळे आपल्याला अक्षरात सुद्धा देखील सुधारणा करता येते. हे देखील या ठिकाणी महत्वाचे या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे. नेहमीच आपण अभ्यास करीत असताना प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम बरोबर नेहमी आपण आपल्या जवळ ठेवावा. ज्यामुळे आपल्याला मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करीत असताना एकूण 5 प्रश्नपत्रिका सराव करतोय आपण तर त्यावेळेला पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये नेमके कोणते प्रश्न आहेत, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, त्यामुळं
या 5 प्रश्न घेतील प्रश्नपत्रिकेतील या प्रश्नांच्या सरावामुळं किंवा अन्य प्रश्नपत्रिकेच्या सरावामुळं आपल्याला पुस्तकातील वाचन भरपूर प्रमाणात होतं आणि मग बोर्डाला येणारा प्रश्न हा पुस्तकावर आधारितच असतो. त्यामुळं पुस्तकाबाहेरील प्रश्न नसल्यामुळं किंवा आपण प्रश्नपत्रिका सराव जास्त केल्यामुळं पुस्तकी वाचन सर्वात जास्त केल्यामुळं पातळीचा प्रश्न आला तरी त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येणं सोपं जाणार आहे. यासाठी आपल्याला पुस्तकी वाचन करणं अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिका लिखाणाचा सराव करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यासाठी सराव प्रश्नपत्रिका चालू केले गेलेले आहेत. आता पूर्व परीक्षा चालू होणारच आहे. त्या प्रश्नपत्रिका किंवा सराव प्रश्नपत्रिका आपण विषय शिक्षकांकडून सोडवून घेतो आणि त्यात असणाऱ्या चुका आपल्याला जाणवून देण्याचं काम स्वतः विषय शिक्षक त्या माध्यमातून करत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला यातून सराव चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर बोर्डाला जात असताना कोणत्याही प्रकारची आपल्या मनामध्ये या विषयासंबंधी असणारी भीती राहणार नाही. किमान आपण कोणता एखादा घटक जर कठीण असेल, काठिण्य पातळी असेल तर त्याचा जास्तीत जास्त सराव करणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्यावर आधारित एखादा प्रश्न पडला तर त्याचं आपल्याला 100% उत्तर लिहिता येणार आहे. यासाठी त्या घटकाचं आपण जास्तीत जास्त वाचन करणं अपेक्षित आहे. आपण पेपर सोडवत असताना किंवा प्रश्नपत्रिका सोडवत असताना पर्यायी प्रश्न म्हणून आपण सोडून द्यायचे नाही. सराव प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वच प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाताना देखील ज्यावेळेला प्रश्नपत्रिका आपल्या हातामध्ये पडते त्यावेळेला आपण जातो. तर तसं न करता आपण प्रश्न व्यवस्थित वाचन करून घ्यायचं आहे. त्याचं उत्तर नेमकं काय अपेक्षित आहे स्मरण करायचं आहे आणि मग लेखन करायला सुरुवात करायची आहे. त्यामुळे सराव प्रश्नपत्रिका करत असताना कोणताही प्रश्न सराव म्हणजे पर्याय टाकून न करता आपण त्याचा सराव करणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेला अवघड प्रश्न जे आहेत किंवा अवघड वाटलेला भाग जो आहे तो अभ्यास केल्यानंतर आपण त्याचे जे मुद्दे काढलेले आहेत त्यातला काही आपल्याला भाग कळाला नसेल तर दुसऱ्या दिवशी तासाला आपण आल्यानंतर शाळेमध्ये त्या विषयी शिक्षकांना त्यावरती असणारे प्रश्न विचारून त्याचे उत्तर जाणून घेणं हे अपेक्षित आहे. ज्यामुळे आपल्याला त्याचा फायदा परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा ठरणार आहे. कंटिन्यू किंवा आपण सकाळी 4 तास सलग अभ्यास करत असू तर तसं न करता आपण त्याला थोडंसं अधूनमधून ब्रेक घेतला पाहिजे. शरीराची हालचाल झाली पाहिजे. ज्यामुळे आपलं शरीर सुदृढ राहिल्यानंतर किंवा रक्ताभिसरण चांगलं होतं आणि कंटाळा येत नाही. मग राहिलेला जे आपण अभ्यास करतो त्याचं पाठांतर देखील चांगल्या पद्धतीनं होतं. एकंदरीत डॅनियल बर्नहॅम काय म्हणतात या संदर्भात छोट्या योजना आखू नका. कोणती योजना ही व्यापक स्वरूपाची असावी. आपले ध्येय उद्दिष्ट व्यापक असावेत. आपण जर या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाताना आपण असा विचार केला तर आपण की भूगोल विषयाला आपल्याला किमान 40 मार्क पडणं गरजेचं आहे. 40 पैकी 40 पाडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणून ज्यावेळेला आपण 40 मार्काचा आपण कव्हर करू त्यावेळेला 100% आपण अगदी चांगला अभ्यास करणारे आपण सर्व विद्यार्थी निश्चितपणे 35-36च्या पुढे 37-39 अशा पद्धतीने मार्क आपण मिळवूच. यासाठी आपण वेळोवेळी विषय शिक्षक सराव प्रश्नपत्रिका यांचा मार्गदर्शन विषय शिक्षकांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. त्यामुळं नेहमी उच्च ध्येय उरी बाळगणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण ज्यावेळेला काम करू त्यावेळेला 100% त्याचा फायदा आपल्या परीक्षेला सामोरं जाताना 100% होणार आहे. अभ्यासाव्यतिरिक्त आपण कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही किंवा चर्चेत मग्न व्हायचं नाही. बऱ्याच वेळेला इतर लहान तरुण मंडळी आपल्याला किंवा मित्र गाठ पडतात. अशा वेळेला आपण अभ्यासाकडे दुर्लक्षित होतो आणि त्यांच्या गप्पामध्ये रमतो. आता अभ्यासाचा कालखंड आहे त्यामुळे एकांतात राहिलं पाहिजे. चिंतन करायला शिकलं पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचा निश्चितपणे आपल्याला त्याचा तोटाही लक्षात येतो. करता आपण सगळ्या गोष्टी स्मरणात राहतील अशा पद्धतीने त्याचा अभ्यास आपण
करण्यास सुरुवात केलेलीच आहे. अशा पद्धतीने आपण करायचं आहे. घड्याळ लावून आणि वेळेचं भान ठेवून आपण प्रश्नपत्रिका सराव केल्या पाहिजे. सराव पेपर आता प्रत्येक शाळेत चालू आहेत. आता पूर्ववर्षी आमच्या शाळेमध्ये चालू झाली उद्यापासून. तसं या ठिकाणी प्रश्नपत्रिका शाळेत कसं 2 तासाचा पेपर असला की आपण तो वेळेतच कव्हर करतो. पण सराव प्रश्नपत्रिका म्हटले की जरा थोडा वेळ आपलं दुर्लक्षित होतं. तर तसं न करता आपण घड्याळ लावून किंवा वेळेचं भान ठेवून आपण पेपर जर लिहिण्याची सवय केली तर बोर्डाला आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. आपण प्रश्नपत्रिकेमध्ये मुद्दे लिहित असताना किंवा उपमुद्दे लिहित असताना जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या महत्वाच्या मुद्द्याला आपण अधोरेखित केलं पाहिजे. पेन्सिलनं आपण त्याला अंडरलाईन केली पाहिजे. ज्यामुळे एक्झामिनरला पेपर तपासताना फक्त तो अधोरेखित महत्वाचा मुद्दा आणि उत्तरपत्रिकेतला मुद्दा बरोबर वाटला तर 100% एक्झामिनर पेपर तपासताना या बारीक सारीक गोष्टी बघत असतो. यासाठी ठळक मुद्द्याला अधोरेखित करणं गरजेचं आहे. ज्या शाळेतल्या आपल्या सराव परीक्षा आहे, चाचणी म्हणजेच चौमाही परीक्षा आहे, सत्र परीक्षा आहे, ह्या सगळ्या परीक्षा आपण मोठ्या आत्मविश्वासानं परिपूर्ण करायच्या. ज्यामुळं सराव परीक्षा आणि इतर परीक्षांचा सराव झाल्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारची मनामध्ये दडपण किंवा भीती राहत नाही. यासाठी भूगोल विषयाचा विचार केला तर आकृत्या आहेत, नकाशा आहेत, आलेख आहेत. या सगळ्या बाबी आपल्याला बारकाईनं पाहाव्या लागतात. यासाठी काही बाबी आपल्याला कळाल्या नाहीत तर विषय शिक्षकाकडून त्यांची माहिती घेणं अपेक्षित आहे. जर त्यातूनही आपल्याला घरीच आपल्याला ही सगळी माहिती प्राप्त करायची आहे तर आंतरजालाचा उपयोग करून आपण YouTube वरनं देखील एखादी माहिती तिथल्या तिथं आपण शोधू शकतो किंवा Google वरनं त्यावरून देखील आपल्याला माहिती घेता येऊ शकते. अशा ह्या माध्यमातून परीक्षेच्या कालखंडामध्ये विषय शिक्षकांचे, समाजातील ज्येष्ठ वडीलधाऱ्या मंडळींचे, आई वडिलांचे, अन्य इतर आपल्याला असणारे जे मार्गदर्शक आहेत या चांगल्या असणाऱ्या मार्गदर्शनाचा आपल्या जीवनामध्ये एक त्याचा आधार म्हणून आपण उपयोग केला पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या अनुभवाचा आपण या ठिकाणी फायदा करून घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण परीक्षेला सामोरं जात असताना या बाबीचं अवलोकन केलं तर निश्चितपणे आपल्याला याचा फायदा होताना दिसून येतो. त्यामुळे परीक्षेला जाताना कोणत्याही प्रकारचे आपल्या मनामध्ये दडपण राहत नाही. आता या ठिकाणी आपण घटक वाईज आपण आता या ठिकाणी थोडी माहिती घेणार आहोत. एकूण भूगोल विषयामध्ये प्रकरण जे आहेत ते 9 प्रकरण आहेत आणि या 9 प्रकरणावरती असणारा अभ्यासक्रम आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला असतो. यावर आधारित प्रश्नपत्रिका बोर्डाची येते. त्यामुळे आपण 1 ते 9वी पर्यंत आपल्याला द्वितीय सत्र वेगळं किंवा 8वी पर्यंत प्रथम सत्र वेगळं, द्वितीय सत्र वेगळं. आता आमच्या शाळामधून 9वी पासून पूर्ण सिलेबसवर अभ्यासक्रम आम्ही घेतो. द्वितीय सत्राची परीक्षा आमची पूर्ण अभ्यासक्रमावर असते. तसे या ठिकाणी बोर्डाला देखील 1 ते 9 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. त्यासाठी 9वी पास झाल्यानंतर किंवा 9वीची आपण द्वितीय सत्राची परीक्षा दिल्यानंतर प्रत्येक शाळेत नियोजन असतं जादा तासांचं. सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना जादा तासाचं नियोजन केलेलं असतं आणि त्यानुसार शाळेमध्ये वेळापत्रक करून सर्व विषयाला प्राधान्य देऊन सर्व विषयाचे जादा तास चालू केलेले असतात. आणि तसंच इतिहास भूगोलला देखील जादा तास प्रत्येक शाळामध्ये आहेतच. त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना सुट्टीमध्ये किंवा तास चालू असताना काही आपण जे शिकवणार आहोत किंवा मार्गदर्शन करणार आहोत त्यावर मुद्दे लेखन करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी लेखन सराव करण्यासाठी पाठाखाली असणारे स्वाध्याय किंवा मुद्दे लेखन हे सुरुवातीपासून जर केलं तर नंतर त्यांच्या कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर ताणतणाव निर्माण होत नाही. त्यामुळे मुद्दे त्यासाठी एक स्वतंत्र नोटबुक करावी ज्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मोकळ्या वेळेत ती वही घेऊन बसल्यानंतर घटक वाईज त्या मुद्द्यांचं अवलोकन केल्यानंतर निश्चित आपल्याला
1-2 रिव्हिजन जसं म्हणतो, तसे हे शेवटच्या टप्प्यातील असणाऱ्या रिव्हिजन करण्यासाठी मुद्दे देखील वाचन केल्यानंतर त्याचा फायदा होतो. त्यातून येणाऱ्या ज्या काही शंका असतील, त्या शंका आपण जर लेखी स्वरूपात आपल्या नोटबुकमध्ये घेतल्या किंवा वहीत घेतल्या आणि त्या आपल्या विषय तासाला जर आपण विषय शिक्षकांना विचारला तर 100% ते शिक्षक, विषय शिक्षक त्या शंका निरसन करतात. त्यामुळं सुरुवातीपासून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत राहिलो तर अगदी पूर्वार्ध सुरुवात आपली चांगली झाली तर उत्तरार्धात कोणत्याही प्रकारचं आपल्यावर दडपण येत नाही. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अभ्यासाची भीती मनामध्ये राहणार नाही, यासाठी सुरुवातीपासून आपल्याला या गोष्टी करणं अपेक्षित आहे. नकाशा वाचन करीत असताना अचूक उत्तर नोंदी करणं अपेक्षित आहे. आता जो नकाशा आहे, आता इथं पुस्तकात जो आहे तो नकाशा, आता कारण माझ्याकडे पुस्तकच या ठिकाणी आहे. आता भारताचा नकाशा जर आपण पाहिलं तर राजकीय नकाशा, भारत प्राकृतिक आहे. या सगळ्या बाबीचा विचार करीत असताना आपण या ठिकाणी या नकाशाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी बऱ्याच वेळेला ज्या प्रश्न क्रमांक असतो त्या प्रश्न क्रमांकामध्ये बाबी दाखवण्यासाठी आलेला असतो. नकाशा भरणे आणि नकाशा वाचन करणे देखील आहे. या दोन्ही बाबीसाठी आपल्याला याचा विचार करायचा लागतोय. आणि या ठिकाणी आपल्या इयत्ता 10वीच्या भूगोल विषयामध्ये भारत आणि ब्राझील या दोन्हीच देशाचं जास्तीत जास्त आपल्याला तुलना या ठिकाणी केली गेलेली आहे. आणि यामुळे यासाठी दोन्ही देशाचा आपल्याला असणारा राजकीय नकाशा आहे, प्राकृतिक नकाशा आहे, या सगळ्या बाबींचा आपल्याला माहिती या नकाशाच्या आधारे आपल्याला भरावी लागतात. सूची करावी लागते. नकाशा भरत असताना आपल्याला सूची करणं आवश्यक आहे. सांकेतिक चिन्ह खुणा करणं अपेक्षित आहे. आलेखाचे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार आपल्याला आलेख कागद आपल्याला देतात बोर्ड परीक्षेला किंवा आपण सराव परीक्षेला देखील त्याचा सराव करतोय. शाळेत देखील आपल्याला त्या तासाला सराव करून घेतलेला आहेच. यानुसार आपण तो आलेख सराव केला गेलेला त्याचे वेगळे जे प्रकार आहेत त्यानुसार उदाहरणार्थ त्याचं प्रमाण, ययक, अक्ष, वर्ष ही मांडणी करणं अपेक्षित आहे. प्रमाण योग्य घेणं अपेक्षित आहे. 3 मार्काचा आलेख आणि त्या आलेखावर आधारित 3 मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि त्या आधारे आपल्याला या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात. त्यावेळेला आपला आलेख जर अचूक आपण लिहिला असेल, सोडवला असेल आलेख कागदावरती तर त्याची 3 मार्क दिले जातात आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर जर आपण बरोबर दिली तर 3 मार्क असे आपल्याला या ठिकाणी 6 मार्क मिळतात. त्यामुळे नकाशा वही आपल्याला प्राप्त होते. त्यानुसार त्या नकाशा वहीचा आपण सराव जास्तीत जास्त केला तर परीक्षेला जे आलेखाचे प्रकार आहेत ते वेगवेगळे प्रकार आपण सराव केला तर आपल्याला परीक्षेला कोणताही आलेख आला तर काही अडचण येत नाही. तो आलेख आपल्याला सोडवणं सोपं जातं. आपण आता या ठिकाणी जे सांगितले तो एकंदरीत पाठाचं आपण सांगितलं प्रकरण 1 क्षेत्रभेद या घटकाचा आपण अभ्यासक्रम करीत असताना त्या पाठामध्ये आपल्याला जे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे घटक सोलापूर मधील असणारा या ठिकाणी एक किल्ला आहे आणि इथून ही सल निघालेली आहे. नळदुर्ग ते इकडं रायगड पर्यंत हा प्रवास घडलेला आहे आणि या सलीमध्ये ऐतिहासिक भौगोलिक सहलींचं नेहमीच आपण शाळा स्तरावर आयोजन करतो आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांची तर माहिती मिळते पण भौगोलिक वातावरण, निर्मिती या सगळ्या बाबीचं देखील आपल्याला माहिती या माध्यमातून प्राप्त होते. मग आपण या ठिकाणी सहलीला जात असताना किंवा क्षेत्रभेटीला जात असताना आपल्याकडे काही महत्वाचे मुद्द्याची यादी असणं गरजेचं आहे. त्या प्रदेशातून आपला प्रवास चालू असताना हवामान, मृदा प्रकार, प्रदेश रचना, किनारपट्टी, वनस्पती, प्राणी, पिके, रब्बी हंगाम असेल किंवा खरीप हंगाम असेल, नगदी पिके असतील, अशा पद्धतीनं आपण याचं निरीक्षण केल्यानंतर काही प्रश्न आपल्याला निर्माण होतात. ते प्रश्न आपण त्यामध्ये नोटबुक मध्ये नोंद केल्यानंतर त्या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जो संवाद आहे यावरून क्षेत्रभेटीचा अभ्यास आपल्या लक्षात येतो. तसं आपण प्रत्येक शाळेमध्ये ज्या शैक्षणिक सहली आपण नियोजित करतो या वेळेला देखील आपल्याला ऐतिहासिक सहल केवळ आपण न घडवता तर निश्चितपणे भौगोलिक, प्राकृतिक रचना या सगळ्या बाबीचा देखील अभ्यास करणं
सोपं जातं. यासाठी आपण प्रवास वर्णन देखील आपण लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला या ठिकाणी होतोय. प्रकरण 2 आहे स्थान विस्तार. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचा स्थान विस्तार प्रकरण 2 मध्ये दिले गेलेला आहे. दोन्ही देशाचे असणारे ध्वज आहेत, खेळ आहेत, अक्षांश रेखांशावरील स्थान, शेजारील देश, महासागर, ऐतिहासिक पार्श्वभूमी या महत्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करता येतो आणि त्या आधारे आपल्याला या प्रकरणाची विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारून आपण उजळणी देखील करून घेत असतो. प्रकरण नंबर 3 प्रणाली. या दोन्ही देशामध्ये तुलना केली गेलेली आहे. या ठिकाणी भारत प्राकृतिक 5 विभाग आहेत. हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टी प्रदेश, द्वीपसमूह अशा पद्धतीने 5 विभागाचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी प्राकृतिक रचनेच्या माध्यमातून भारताचा करता येतोय. तसं ब्राझीलमध्ये सुद्धा आहेत उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, द्वीपसमूह या माध्यमातून आपल्याला अभ्यास करता येतो. त्याच पद्धतीनं भारताची जलप्रणाली आणि ब्राझीलची जलप्रणाली त्या पाठामध्ये असतील नकाशा, नकाशातून ठराविक बाबी ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विषय शिक्षकाच्या माध्यमातून मार्गदर्शन त्या त्या वेळेला आपण घेत असतो आणि ते घेणं अपेक्षित आहे. तरच आपल्या शंका निरसन होणार आहे. जसं ब्राझीलची जलप्रणालीचा विचार केला तर अमेझॉनची जलप्रणाली आणि भारताची जलप्रणालीचा विचार केला तर हिमालयातील नद्या या दोन्ही जलप्रणालीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, डोंगरदऱ्यांचा प्रदेश यामुळं शेतीस पूरक असणारं जे काय आपल्याला जमीन आहे, हवामान आहे, या सगळ्या बाबीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येतो. प्रकरण नंबर 4 आहे हवामान. दोन्ही देशाचं या ठिकाणी तुलना या ठिकाणी केली गेलेली आहे भारत आणि ब्राझील या देशाची. त्यामुळं बऱ्याच वेळेला आपण नकाशाची मैत्री आपण म्हणतो ते नकाशा आपण निरीक्षण करायचे. नकाशाचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला 100% याचा फायदा होतोय. यासाठी जे नकाशे आहेत ते नकाशे आपण अभ्यास करीत असताना आपल्याला जे काही आपल्याला नकाशे दिलेले आहेत या नकाशाचं देखील आपण या ठिकाणी मार्गदर्शनासाठी करायचं आहे. त्या माध्यमातून मुलांना काही प्रश्न जे इथं विचारले गेलेले आहेत ते देखील ते विद्यार्थी त्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरं देणार आहे. जसं की या ठिकाणी भारताची 4 शहरं आणि ब्राझीलची 4 शहरं याचा विचार केला असता त्या ठिकाणी असणारं जे पर्जन्यमान आहे, तापमान आहे या देखील बाबी आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहेत. कारण या ठिकाणी मला स्क्रीन शेअर करता येत नाही म्हणून मी डायरेक्ट पुस्तकातून हे सगळं दाखवतोय. त्यानंतर या ठिकाणी भारताची 4 शहरं आहेत याचंही या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलेलं आहे. प्रत्येक देशातील असणारं जे हवामान आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे आणि यामुळं आपल्याला त्या हवामानाच्या माध्यमातून अभ्यास करणं सोपं जाणार आहे. या आकृतीचं निरीक्षण करून आपण काही वेळेला प्रश्नांची उत्तरं देखील विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतोय. सर्वच प्रदेशात सारखं हवामान नाही तर विविध हवामानामध्ये आपल्याला दिसून येते. भारतामध्ये सुद्धा विविध प्रदेशामध्ये विविध प्रकारचं हवामान आहे. त्यामुळं एकसारखं हवामान आपल्याला दिसत नाही. उत्तरेकडे गेलो तर आपल्याला शीत हवामान जाणवेल, दक्षिणेकडे गेलो किंवा किनारपट्टीला गेलो तर उष्ण दमट हवामान जाणवेल. अशा पद्धतीनं हे असणाऱ्या हवामानात बदल आपल्याला दिसतात. काही प्रदेशामध्ये आवर्षण परिस्थिती निर्माण होते. जसं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर अल निनोचा प्रभाव आताच्या वास्तविक स्थितीमध्ये अल निनोचा प्रभाव महाराष्ट्रावरती सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं पर्जन्यमान स्थिती कमी आहे. त्यामुळे आपल्याकडे असणारी पाणी टंचाईला आपण सामोरं जाताना दिसून येतो. बऱ्याच वेळेला या ठिकाणी जे काय आहे ते चतुष्कोन निर्माण झालेलं आहे ब्राझीलमध्ये. भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं जो काही पाऊस होत नाही त्या ठिकाणी कोरडा भाग म्हणतो, आवर्षण भाग म्हणतो, अशी काही ठिकाणी होतो. काही ठिकाणी कोरडा दुष्काळ तर काही ठिकाणी ओला दुष्काळ अशी परिस्थिती आपल्याला या हवामानातल्या बदलामुळे आपल्याला बघायला मिळते. प्रकरण 5 आहे नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची तुलना केली गेलेली आहे. त्यामध्ये ब्राझीलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, वनस्पती आहेत. भारतामध्ये जसे विविधता आहे त्याच पद्धतीनं ब्राझीलमध्ये देखील
वन्यजीवांमध्ये विविधता आपल्याला दिसून येते. उदाहरण एखादं सांगायचं म्हटलं तर देवधर देवधर, पाऊस, ब्राझील, खिजरू अशा पद्धतीचे असणारे वृक्ष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. अशा असणाऱ्या जलप्रणाली देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. प्रकरण नंबर 6 लोकसंख्या वितरण भारत व ब्राझील. आता या ठिकाणी याचा विचार करीत असताना आपण काय केलेलं आहे तर लोकसंख्येची घनता कशा स्वरूपाची आहे ही आपल्याला या ठिकाणी प्रकरण नंबर 6 मध्ये दाखवलेली आहे. आणि हे दाखवत असताना आपल्याला टिंब पद्धत ज्याला आपण म्हणतो त्यानुसार लोकसंख्येचं वितरण आणि मग आपली हे भारताची लोकसंख्या नेमकी किती आहे ते आपण या नकाशामध्ये सुद्धा दाखवू शकतो. उदाहरण दाखल म्हणून सांगायचं म्हटलं तर लोकसंख्या वितरण लोकसंख्येची जे वितरण दाखवले गेलेलं आहे 1 टीम बरोबर 2 लाख व्यक्ती. तर यासाठी हा नकाशा या ठिकाणी आपल्याला महत्वाचा वाटतो. तसंच ब्राझीलचं देखील याच पद्धतीने लोकसंख्येचं वितरण दाखवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी पहा बरे जमते का जरा डोके लावा. विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यासाठी 100% आपण या बाबींचा विचार करून आणि याच काही भागावरती आलेख देखील आपल्याला तयार करतात. साधा रेषा आलेख, बहुरेषा आलेख, साधा स्तंभालेख, जोड स्तंभालेख या माध्यमातून किंवा विभाजित वर्तुळ या माध्यमातून आपण आलेखांचा सराव देखील आपण करून घेऊ शकतो. आणि घेतलेला आपण आहेत सर्व शाळांमधून. अशा पद्धतीनं लोकसंख्येचं आपण असणार आलेखाच्या माध्यमातून सराव आपण करू शकतो. त्या पद्धतीने आपण तो सराव करून घेतलेला आहे. प्रकरण नंबर 7 मानवी वस्ती. भारत आणि ब्राझील या ठिकाणी दोन्ही देशांचं नागरीकरणावर आधारित आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. काही ठिकाणी लोकवस्ती दाट आहे तर काही ठिकाणी लोकवस्ती विरळ आहे. नेमकी कारण काय याचं आपण बारकाईनं त्या घटकामध्ये सविस्तर अन्य इतर उदाहरणाद्वारे आपण मार्गदर्शन केलेलंच आहे. त्यामुळं या संबंधीचा देखील येणार याच्यावर जे आलेख आहेत त्या आलेखांचा आपण सराव केला गेलेला आहे. अशा पद्धतीनं या दोन्ही देशातील असणाऱ्या नागरीकरणावरची आलेख जे आहेत त्याचे आपण सराव केले गेलेले याची आपण माहिती या ठिकाणी आपण घेतली गेलेली आहे. त्यानंतर प्रकरण नंबर 8 जे आहे ते अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. आता भारत देश आणि ब्राझील देश या दोन्ही देशाची आपण तुलना करीत असताना बाहेर देशाचा असणारा आपला व्यापार त्यामुळे आपल्या भारत देशाची असणारी जी अर्थव्यवस्था जी आहे ती कशा पद्धतीची आहे तर भारताची मिश्र ब्राझील देशाची देखील मिश्र प्रकारचीच आहे. त्यामुळं आपल्या देशातील जे काय असणारे व्यवसाय जे आहेत ते म्हणजे प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय. तसंच ब्राझीलमध्ये सुद्धा कोणत्या व्यवसायामध्ये सर्वात जास्त लोक गुंतलेले आहेत तर भारत देशामध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोक गुंतलेले आहेत असं हे अध्यापन करत असताना या प्रश्नांची उत्तर आपण विद्यार्थ्यांकडून सहजरित्या आपण प्रश्न विचारून जाणून घेतो. त्यानंतर 2016चा एक या ठिकाणी आलेख दिला गेलेला आहे म्हणजेच भारत आणि ब्राझील विभाजित वर्तुळ ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे ते स्थूल अंतर्देशीय उत्पादन, व्यवसाय निहाय योगदान आणि व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी एका बाजूला भारत देश दाखवलेला आहे, एका बाजूला ब्राझील देश दाखवलेला आहे. आणि त्यामध्ये गुंतलेली लोकसंख्या किती आहे याची पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी दिली गेलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. याचबरोबर त्यांचा असणारा म्हणजे भारतीय लोकांचा असणारा व्यवसाय, ब्राझील देशांचा असणारा व्यवसाय, शेती त्याला असणारे जोडधंदे, शेतीला पूरक व्यवसाय किंवा आपला बाहेर देशाशी व्यापार जोडत असताना आपण अनेक संघटना निर्माण केले गेलेले आहेत. अशा वेगवेगळ्या कंपन्या तयार केल्या गेलेल्या आहेत. त्यांची बोधचिन्ह देखील या ठिकाणी आपल्याला दिली गेलेली आहेत. अशा विविध माध्यमातून अर्थव्यवस्था आणि व्यवसाय संबंधित ब्राझील आणि भारत या विषयाचं आपण मार्गदर्शन नकाशा म्हणा, आलेख म्हणा याचा सराव घेऊन आपण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर पर्यटन आणि वाहतूक संदेश वहन. आता पर्यटन म्हटलं की प्रत्येक देशाचा असणारा एक उत्पादनाचा मार्ग आहे. जास्तीत जास्त उत्पादन प्राप्त करणे पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसायाला संधी देणं जेणेकरून लोकांच्या ज्या त्यांना दिल्या जाणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत या माध्यमातून सुद्धा आपल्याला
पर्यटन अगदीच नैसर्गिक पर्यटन आहे, भौगोलिक पर्यटन आहे, कृत्रिम पर्यटन आहे. अशा वेगवेगळ्या पर्यटनासंबंधी आपण या ठिकाणी माहिती आपण पाहतो. त्या माध्यमातून आपल्याला पर्यटनातून सुद्धा भरपूर नफा मिळतो. कारण किनारपट्टीला असे असणारे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की अनेक लोक किनारपट्टीला फिरायला जातात. अन्य विविध ठिकाणी ऐतिहासिक स्थळांना भेटी द्यायला जातात. काही भौगोलिक स्थळांना देखील भेटी द्यायला जातात. यामुळे त्या ठिकाणी पर्यटनाच्या स्थळी पर्यटक हा आवर्जून त्याला भेटी द्यायला जातो. त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना दिल्या जाणाऱ्या ज्या सेवा सुविधा ज्या आहेत या माध्यमातून जास्तीत जास्त त्यांना व्यवसाय प्राप्त होतो, नफा प्राप्त होतो. त्यासाठी त्याला देण्यात जाणाऱ्या वाहतूक व्यवस्था म्हणजे त्यांना ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी लागते, संदेशवहनाची व्यवस्था करावी लागते. या सगळ्या बाबीचा विचार आपल्याला करून आपण या ठिकाणी या घटकाचं मार्गदर्शन केलं गेलेलं आहे. आपल्या भारत देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार भारत आणि ब्राझील संदेशवहन किंवा याचा विचार केला तर आपल्याला वाहतूक संदेशवहन आणि हे आपल्याला बाबी लक्षात येणार आहेत. यानंतर आपल्याला जे काय एकूण ब्राझीलचे प्रमाण वेळ 4 आहे. एकूण ब्राझीलच्या प्रमाण वेळा 4 मानले गेलेले आहेत. तर भारताची प्रमाण वेळ आपण एकच मानलेली आहे. म्हणजे भारतामध्ये स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ एकच आहे. म्हणजे एकंदरीत ग्रीनिच 82.30 वरून आपण जर प्रवास करणार आहोत पुढे तर 5.5 तासावरून आपण पुढे आहोत. तसं या ठिकाणी जवळजवळ 2 तास 48 मिनिटं ब्राझीलमध्ये एकूण या चारही याच्या असणाऱ्या प्रमाण वेळामध्ये फरक आपल्याला बघायला मिळतो. 2, 3, 4 आणि 5 तासाने हे मागे असताना आपल्याला दिसून येतात. आपण भारतातील संदेशवहन झालेला सुधारणा, आपल्या भारतातील आंतरजालाचा करणारे वापर विचार केला तर ब्राझीलपेक्षा भारतामध्ये सुद्धा आंतरजालाचा वापर सर्वाधिक जास्त होतो आपल्याला हे लक्षात येतं. त्यामुळं भारत आणि ब्राझील याची आपण ही तुलना करीत असताना संदेशवहन पर्यटन याचा विचार करीत असताना ब्राझीलमध्ये सुद्धा पर्यटन स्थळं खूप सुंदर आहेत. तशी ती त्या आपण या उदाहरणाद्वारे मार्गदर्शन केलेलं आहे. आता एकच मुद्दा फक्त मी आता या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. घटक वाईज आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलेले. आता प्रश्नपत्रिका आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत आणि उत्तर कशा पद्धतीने अपेक्षित आहेत या संबंधीच आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यात मार्गदर्शन मी या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा जो गेलेला आहे त्यानुसार एकूण वेळ 2 तास आहे. आपल्याला भूगोल विषयासाठी आणि 40 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. इतिहास 40 आणि भूगोल 40 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अवलोकन दोन्ही विषयाचं 80 मार्काचं आहे. त्यापैकी आपल्याला भूगोल विषयाचं करत असताना 40 मार्कावर आपल्याला या ठिकाणी विचार केला गेलेला आहे. या ठिकाणी आपल्याला एकूण 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 पर्याय म्हणजे प्रश्न दिलेले आहेत आणि याचं उत्तर लेखन करीत असताना विद्यार्थ्यांनी जागरूकपणे पूर्ण विधानं लिहिणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेला आता बोर्डाचे पेपर आमच्याकडे भूगोलचे येत आहेत त्यामुळे आमच्या लक्षात येतंय जी मुलं अगदी अबक असतील, क्रमांकामध्ये 1, 2, 3, 4 असतील अशा वेळेला डायरेक्ट अंक तर टाकतात, नाहीतर अगदी त्याचं डायरेक्ट अगदी म्हणजे पूर्ण विधान न लिहिता उत्तर लिहितात. अशा वेळेला एक्झामिनर पेपर पहिल्यांदा चाळून पाहतो. त्या जे इम्प्रेशन ज्याला आपण म्हणतो ते इम्प्रेशनच खराब होतं त्या पेपरवरती. त्यामुळं असे जर पेपर असतील तर पुढे काय लेखन असणार आहे. त्यामुळं पास करणे किंवा 30, 25, 30 या रेंज पर्यंतच विद्यार्थी असं त्यांच्या लक्षात येतो. म्हणून पूर्ण वाक्यात विधानं लिहिणं अपेक्षित आहे. तशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना समुपदेशन केलेलं आहेच आणि असं या पद्धतीने आपण लेखन करणं अपेक्षित आहे. ज्यामुळे आपल्याला पेपर आपला एक चांगल्या पद्धतीचा उत्कृष्ट लेखनाद्वारे कोणत्याही प्रकारची खाडाखोड न करता आपण तो लेखन केला तर एक्झामिनरला पेपर तो एक इम्प्रेशन चांगलं निर्माण होतं आणि उत्तर जर व्यवस्थित लेखन असेल सगळं असेल तर जास्ती असतं तो मार्क कमी करण्याचा प्रयत्न म्हणजेच कमी करत नाही, चांगली मार्क देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होताना दिसतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे जोड्या जुळवा अ गट आणि ब गट. या वेळेला आपण लिहिताना आपण काय करायचं आहे तर अ गटाच्या जोड्या आपण लिहून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या पुढं
डॅश मारून योग्य जोडी जी आहे ती त्याच्या पुढे नोंद करणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेला अशी हे आता जे उदाहरण पहिलं मी सांगितलं याच पद्धतीनं विद्यार्थी कोणत्याही प्रकारची जोडी न लिहिता जोड्या लावा म्हणतात आणि 1, 2, 3, 4 अंक टाकतात. पहिली लाईन लिहितात आणि दुसऱ्या वेळेला दोन्ही या बाजू लिहून काढतात आणि ब आणि त्याच्यामध्ये कंस करून अ, आकडे टाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी हुशार नाही किंवा अभ्यास त्याचा कमी आहे ही यातून आपल्या लक्षात येतं. म्हणून हे लेखन करताना देखील आपण अ, जोड्या जुळवत असताना हे चारही जोड्या लिहिणं गरजेचं आहे आणि त्याच्या पुढे योग्य उत्तर असणारं तेच आपण त्याच्यावर डॅश करून लिहिणं गरजेचं आहे. हे सगळं लेखन करत असताना प्रश्नपत्रिका लेखन करत असताना उपप्रश्न जे असतील तर ते त्या पानामध्ये घेतले तर चालतील. कारण जर मुख्य प्रश्न असतील तर नवीन पानावरतीच घेणं अपेक्षित आहे. उत्तर लिहित असताना ज्याला आपण काय म्हणतो लघु लघु उत्तरे किंवा आपण ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न म्हणतो. हे लेखन करत असताना एक प्रश्न लिहिल्यानंतर एक ओळ जर सोडून आपण सुटसुटीत याचे उत्तर लेखन केलं तर 100% आपला पेपर एक चांगला आकर्षक लेखन केलेला आपल्या म्हणजेच एक्झामिनरच्या लक्षात येतो. त्यामुळं या पद्धतीनं लेखन करणं अपेक्षित आहे. आता त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तो टिपाल्या म्हणून आलेला आहे. कोणतेही 2 प्रश्न आहेत 4 मार्कासाठी आहेत. आता या ठिकाणी प्रश्न तिसरा या टिपा जे लिहायचे आहेत त्याला 2 मुद्दे आहेत. कोणतेही 2 मुद्दे लिहायचे. प्रत्येकी 1 गुण, एक मुद्दा जर लिहिला तर 1 गुण, दुसरा मुद्दा लिहिला तर 2 गुण. आपण बऱ्याच वेळा विद्यार्थी मुद्द्यांची काटछाट करतात आणि त्यामध्येच आकडे वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण एका मुद्द्यामध्ये जर 2 मुद्दे तिने तयार केले तर त्याला 1च मार्क मिळणार आहे. त्यामुळं आपलं पूर्ण जे विधान आहे किंवा वाक्य आहे ते लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक मुद्द्याला 1 गुण आहे. त्यामुळे आपण हे कोणतेही 2 जर आपण सोडवले एखाद्या उत्तराची आपल्याला जर खात्री नसेल तर निश्चितपणे आपण तिसरा त्याला असणारा प्रश्न देखील सोडवायचा आहे. त्यामुळं आपण त्या ठिकाणी थोडीशी जागा ठेवायची किंवा रिकामा ठेवायचं. आपल्याला त्या उत्तराची खात्री नसेल तर आणि मग पुढे आपल्याला जेव्हा स्मरणात येतं त्यावेळेला त्याला वेळ शिल्लक राहिली की त्याचं लेखन करून घ्यायचं आहे. ज्यामुळे आपला पेपर सुटसुटीत होणार आहे. बऱ्याच वेळेला मुलांचा प्रश्न एखाद्या वेळेला शेवटचा प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न किंवा तिसरा प्रश्न अगदी शेवटच्या पानावर घेतात. त्यावेळेला एक्झामिनरला ते प्रश्नांची उत्तरं इकडं तपासून गुणदान इकडे घेत असताना तारांबळ होते. त्यावेळेला तो पेपर बॅड इम्प्रेशन असाही त्याच्या लक्षात येतो आणि यावेळेला मग बारकाईनं तपासून बऱ्याच वेळेला कानामात्रा वेलांटी बघून देखील गुणदान कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 3 हे आपण ज्या वेळेला लेखन करतो त्यावेळेला प्रत्येक मुद्द्याला 1 गुण आहे. किमान आपल्याला 2 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे आणि मग 2 मार्क आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी आपल्याला भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरावं सूची तयार करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी भारताचा आपल्याला जो नकाशा पुरवला जातोय इथं आता जी माझ्याकडे प्रश्नपत्रिका जी आहे ते 2023 ची आहे. गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळं या ठिकाणी भारताचा नकाशा म्हणतो. काही वेळेला ब्राझीलचा देखील नकाशा येऊ शकतो. अशा वेळेला आपल्याला किमान 4 बाबी दाखवायच्या 4 मार्क आहे. आणि मग आपण या ठिकाणी हेचा सराव करीत असताना नकाशाचा सराव करत असताना भारत आणि ब्राझील राजकीय नकाशांचा सराव करून घेणं गरजेचं आहे आणि त्या प्रत्येक शाळेतील विषय शिक्षकांनी 100% तो सराव नकाशामध्ये करून घेतलेला असणारच आहे किंवा आहेच. त्यामुळं 100% आपण विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केल्यामुळं अचूक ठिकाण आपल्याला दाखवणं सोपं जाणार आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर काय म्हटलेलं या ठिकाणी दमन या ठिकाणी आपल्याला ठिकाण सांगायला सांगितलेलं आहे. केंद्रशासित प्रदेश दमन तर नेमका कुठे आहे तर गोवा म्हणजेच या ठिकाणी दीव दमन ज्याला आपण म्हणतो ते या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे. या ठिकाणी त्याचं जर आपल्याला बघायचं असेल तर या पद्धतीने आपल्या लक्षात येईल. उत्तरपत्रिका आहे त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो मॉडेल आन्सर आहेत. अशा पद्धतीने हे अचूकता दाखवणं गरजेचं आहे. जर अचूकता असेल तर 1 ते 25 किंवा 30 मार्कापर्यंत फारसा बारकाईने बघितलं जातं. पण ज्या वेळेला आपला पेपर गुणदान करत असताना 35-36च्या पुढे चालल्यानंतर या सगळ्या बाबी बारकाईनं बघितल्या जातात. कारण
हा नकाशा शेवटी कुठंतरी आपण शेवटच्या पानाला जोडलेला असतो, त्यावेळेला आपल्याला इकडे गुणदार किती पडले एक्झामिनरच्या लक्षात येतं आणि निश्चितपणे त्यावेळेला त्याचा प्रभाव त्यावरती पडला. आपला पेपरात जर मार्क 37 किंवा 36 असतील किंवा 35 पडण्याच्या शक्यता फिरू आहे. असे जे प्रश्नांचे उत्तर अचूक दिलेले आहेत. उत्तरपत्रिकेचं उत्तर जर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत बरोबर असेल, एक्झामिनरला दिलेल्या उत्तरपत्रिकेत मॉडेल आन्सरवरचं उत्तर आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरपत्रिकेत उत्तर बरोबर असेल तर 100% त्याला 4 पैकी 4 मार्क दिली जातात. पण जर का आपण अगदीच अंदाजे कुठेतरी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला तर 100% त्या ठिकाणी मार्क आपला जाऊ शकतो. त्यामुळं याचाही विचार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अचूक उत्तर लेखनासाठी करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी प्रश्न लिहिण्याची गरज नाही. या आज उत्तर लिहित असताना प्रश्न चौथा आज उत्तर लिहित असताना आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा प्रश्न क्रमांक टाका आणि डायरेक्ट उत्तर लिहायला आपल्याला काय हरकत नाही. प्रश्न लिहून वेळ वाया घालण्यापेक्षा आपण डायरेक्ट उत्तर लिहिणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता या ठिकाणी जे प्रश्न तिसऱ्यात पण असंच आपण सांगितलेलं होतं की प्रश्न लिहिण्या अगोदर आपण प्रश्न क्रमांक अचूक टाका, प्रश्न मुख्य प्रश्न आणि उपप्रश्न टाका आणि उत्तर डायरेक्ट लिहायला चालू करा. हे उत्तर लिहित असताना रोमन अंकामध्ये आपण उत्तर लिहायचे आहे, म्हणजेच रोमन अंक टाकायचे आहेत, एकाखाली एक अंक लिहायचे आहेत, ज्यामुळे एक्झामिनरला ते तपासण्यास सोपं वाटतं आणि उत्तर वाचन करत असताना महत्वाच्या शब्दांना आपण अधोरेखित करायचं आहे. पेन्सिल आपण जर अधोरेखित केलं तर त्याचा 100% आपल्याला या ठिकाणी फायदा होतो आणि विद्यार्थ्यांचा पेपर एक आकर्षक लेखनाचा आपल्याला अनुभवायला मिळतो. एक्झामिनरला तो पेपर आवडतो ही यातून आपल्याला सांगता येते. प्रश्न क्रमांक 5 भौगोलिक कारणे लिहा. आता या ठिकाणी कोणती 2 सांगितलेली आहे. आता हे कारणे आपल्याला या ठिकाणी लिहित असताना प्रत्येक मुद्द्यास 1 गुण आहे. एकूण आपल्याला 3 मार्काला एक प्रश्न दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक मुद्द्यास 1 गुण जर असेल तर आपल्याला 3 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्नाचं स्वरूप बघून 3 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न असेल तर काही वेळेला जास्तीचा मुद्दा जर विद्यार्थ्यांनी लिहित असेल तर 100% तो विद्यार्थ्यांनी लिहावा. कारण आपला एखादा मुद्दा जर चुकीचा त्यातला ठरला तर शेवटचा चौथा मुद्दा जर आपण लिहिला तर तो जर त्याला उपयोग पडला तर आपला मार्क जाणार नाही. म्हणजे आपण असं म्हटलं की बाबा 3 प्रत्येक मुद्द्यास 1 गुण सांगितले आणि 3 मुद्दे लिहायचे 3 मार्क मिळतील. पण तिन्ही मुद्दे आपले बरोबर असले पाहिजे. अन्यथा आपला एखादा मार्क त्यामध्ये जाऊ शकतो. म्हणून यासाठी आपण जर जादाचं जर उत्तर असेल त्या जर जादा मुद्दा लिहिला तर ते 100% तो मुद्दा आपला ग्राह्य धरून बरोबर मार्क दिली जातात. त्यानंतर आपल्याला जे सांगितलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच वेळेला या ठिकाणी आपण उत्तर लिहित असताना रोमन अंक लिहिणं अपेक्षित आहे. एकाखाली एक उत्तर लिहिणं गरजेचं आहे. एक पॉइंट झाला आणि एक जर ओळ सोडून जर लिहिलं तसं जर आपण केलं तर अतिउत्तम. किमान आपण एक शब्द एका ओळीत खाली आला आणि तिथे लिहिले तिथून दुसरा पॉइंट आपण रोमन अंकात टाकतो ते नाहीच. तसं करून चालणार नाही. तर तो पॉइंट तिथं जागा सोडायचे, दुसऱ्या ओळीला आपण तो पॉइंट टाकून लिहायचा आहे. जसं की 1 2 3 4 असे अंक जर आपण ओळीने एकाखाली एक लिहिले तर आपला पेपर एक्झामिनरला तपासण्यासाठी सोपा वाटतो आणि त्यांना एक चांगलं उत्तर शोधता येतं किंवा ते उत्तर बरोबर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ न घेता बारकाईने वाचन जे करावं लागतं ते न करता जर अधोरेखित महत्वाचे शब्दाला आपण जर केले असतील तर आपल्याला सहज ते महत्वाचे शब्द या उत्तरपत्रिकेत मॉडेल आन्सरमध्ये असले तर लगेच मार्क देऊन त्याचं गुणदान पूर्ण केलं जातं. आता प्रश्न 6वा या ठिकाणी खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख करा असा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. पण हे माझा 2023 ची प्रश्नपत्रिका आहे.
या ठिकाणी असाही एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो, म्हणजे साधा रेषाआलेख येऊ शकतो, बहुरेषाआलेख येऊ शकतो, जोड स्तंभालेख येऊ शकतो किंवा विभाजित वर्तुळ म्हणून देखील येऊ शकतं. अशा वेळेला आपल्याला या विद्यार्थ्याने एक तक्ता दिलेला आहे. तो तक्ता आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहिणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तो आलेख जो आपल्याला कागद दिलेला आहे, त्यावरती आपल्याला प्रश्न नेमका काय विचारलाय. तर प्रश्न आहे सरासरी आयुर्मान भारत. ही आपण अगदी हेडलाईन टाकायची आहे. त्याचं प्रमाण आपण लिहित असताना अनेक तयारी करीत सुरुवात करीत असताना य अक्ष आणि क्ष अक्ष असे आपण मांडणी करून घ्यायचं आहे. प्रमाण आपण योग्य पद्धतीने घ्यायचं आहे. या अक्षावर आपण किती प्रमाण घेतलेलं आहे. तर उदाहरणार्थ या अक्षावर 1 सेमी बरोबर 10 वर्षे. एक उदाहरण मी सांगितलेलं आहे. तर क्ष अक्षावर 2 सेमी बरोबर 10 वर्षे. या पद्धतीनं जर आपण आलेख केला तयार, खाली आपण वर्ष लिहिली, इकडं सरासरी आयुर्मान लिहिलं, त्याचं प्रमाण जे दिलेलं आहे ते 10 वर्ष म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80 या पद्धतीने जर आपण हा आलेख जर तयार केला तर निश्चित आपला अचूक आलेख तयार होतो आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपले मार्क कमी करण्याचा एक्झामिनरला चान्स मिळू शकत नाही. या ठिकाणी यावरती आपल्याला आलेख सोडवण्यासाठी 3 मार्क आहेत. जर बरोबर आपला आलेख लिहिला असेल, करेक्ट सोडला असेल तर 3 मार्क मिळतात. प्रमाण लिहिलेलं आहे, सरासरी आयुर्मान लिहिलेलं आहे, वर्ष लिहिलेले आहे आणि आलेख अगदी माप घेऊन करेक्ट सोडवलेला आहे, त्यावेळेला त्याला 3 मार्क आहेत. आणि त्याच्या खाली 3 प्रश्न जे विचारले गेलेले आहेत त्या आलेखाचं निरीक्षण करून आपल्याला त्या 3 प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. ती जर आपण अचूक उत्तर दिलेली असतील तर 3 मार्क आपल्याला या ठिकाणी ही 6 मार्क आपल्याला सहज आपल्याला प्राप्त होतात. किंवा त्याला एक पर्यायी प्रश्न दिलेला असतो. खालील आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. जर आपण हा आलेखाचं आपण निरीक्षण करून जर विचारलेले 6 प्रश्न आहेत, त्या 6 प्रश्नांची मॉडेल आन्सर नुसार जर उत्तर बरोबर असतील तर त्या एक्झामिनरला 6 पैकी 6 मार्क द्यावी लागतात. त्यात कुठेही काटछाट करता येत नाही. त्यामुळं उत्तर लेखन करत असताना या सगळ्या अचूकता आपण लक्षात घेऊन करणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी जो दिला गेलेला आहे तो खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतीही 2. आपल्याला 4 मार्काला एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 4 मार्काला दिलेला आहे या ठिकाणी प्रश्न. त्यामुळं याचं उत्तर लेखन आपण करीत असताना आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे सविस्तर उत्तर लिहायचे आहे. त्यामुळं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहित असताना आपण मुद्देवाईज उत्तर लिहिणं गरजेचं आहे. रोमन अंकात अंक टाकणं गरजेचं आहे. 4 मुद्दे प्रत्येकी 1 गुण म्हणजे प्रत्येक मुद्द्याला 1 गुण असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. 4 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. ते बरोबर असतील तर आपल्याला 4 पैकी 4 मार्क मिळतील. हे सगळं बरोबर झाल्यानंतर जर आपल्याला आपण पेपर तपासला आणि किंवा एक्झामिनरच्या लक्षात आले की बाबा हा विद्यार्थी आपला आता 40 वर चाललेला आहे, कारण त्याचं लेखन आखीव रेखीव मांडणी सुंदर या सगळ्या बाबी चांगल्या जर दिसून आल्या तर 40 मार्काचा पेपर असताना 40 मार्काकडे जर तो विद्यार्थी चालला तर या ठिकाणी मॉडरेटरकडे असे पेपर ज्यावेळेला हे बाजूला जातात 40 मार्काचे एक्झामिनरनं दिलेले कारण त्यांना योग्य वाटलं म्हणून दिलेलं आहे. पण मॉडरेटरकडे गेल्यानंतर मॉडरेटर देखील त्याची काठिण्य पातळी तपासण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मोठे प्रश्न त्यात कुठे उत्तर चुकलंय का, एखादा शब्द चुकलाय का, काना मात्रा वेलांटी रस्व दीर्घ चुकलाय का, या सगळ्या बाबीचा विचार या ठिकाणी करून अर्धा मार्क कमी केला, राऊंड फिगर 1 मार्क जर असा कमी झाला तर तो 39 वर ठेवण्याचं काम करत असतात. पण यामध्ये कुठेही चूक काढायला जर आपल्याला जागा नसेल तर अशा वेळेला 40 पैकी 40 मार्क हे मिळतात. कारण बोर्डाला आपण जो निकाल पाहतोय तो जवळजवळ बरेच विद्यार्थी 100 पैकी 100 मार्क मिळवणारे जे आहेत त्यांना हे या ठिकाणी कुठेही मार्क कमी करण्याचा चान्स न मिळाल्यामुळं आणि त्यांचं अचूक लेखन, अचूक उत्तरपत्रिका, ऍक्टिव्ह लेखन किंवा त्याची असणारी अक्षर सुंदर आहे, त्या सगळ्या बाबीचा विचार बघितल्यानंतर त्यांना 40 पैकी 40 मार्क देखील तसेच ते बोर्डापर्यंत जातात आणि बोर्डही त्या पद्धतीने निकाल तसाच तयार करताना आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी मला
आज 30 जानेवारी 2024 आणि 11वे पुष्प गुंफण्याची संधी मला पंचायत समिती विटा या समग्र शिक्षा अभियानामार्फत लाभली. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. हॅलो. हा, धन्यवाद सर. आपण गेले 1 तास आजच्या या सेमिनारसाठी उपस्थित राहिलात आणि खानापूर गटाकडील सर्व इयत्ता 10वीच्या मुलांसाठी जे काही भूगोल विषया संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं. पेपर कसा लिहावा किंवा त्यांच्या मनामध्ये जी भीती आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला आणि सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याचा निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि येणारी जी परीक्षा आहे मार्चची ती चांगल्या पद्धतीने लिहितील आणि पैकीच्या पैकी गुण मिळवतील अशी आशा व्यक्त करूया. आणि तुमचं पुन्हा एकदा आभार मानून आजचा हा सेमिनारचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. ओके.